नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिककडे बघतोय की जे अर्थशास्त्राचं दारिद्र्य निर्देशांक पॉवर्टी इंडेक्स. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण दारिद्र्य निर्देशांक नेमकं म्हणजे काय ते बघणार आहोत, ते मोजण्याचे प्रकार बघणार आहोत आणि वेगवेगळ्या समित्याही बघणार आहोत की कुठल्या समित्या कोणी मांडल्या आणि त्यांनी काय निष्कर्ष ठेवले होते दारिद्र्य मोजण्यासाठी. हे पण आपण आपल्या नोट्सच्या माध्यमातून बघू की जे तुम्हाला समजायला पण एकदम सोपं जाईल. तर आपण बघूया दारिद्र्य निर्देशांक. तर सेशन चालू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यशस्वी शाळेच्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर चालू करूया आपण दारिद्र्य निर्देशांक. दारिद्र्य निर्देशांक म्हणजे काय? तर दारिद्र्य निर्देशांक म्हणजे एखाद्या देशातील किंवा प्रदेशातील लोक किती प्रमाणात गरीब आहेत हे मोजण्यासाठी वापरलं जाणारं मापदंड. यात फक्त उत्पन्नच नव्हे तर शिक्षण, आरोग्य, जीवनमान यांचाही विचार केला जातो. तर दारिद्र्य मोजण्यासाठीचे प्रमुख प्रकार कुठले कुठले आहे आपण ते बघूया. तर पहिलं आहे हेड काउंट रेशिओ HCR. तर गरिबी रेषाखाली बिलो पॉवर्टी लाईन असलेल्या लोकांची टक्केवारी, की हे काढण्याचं सूत्र आहे गरीब लोकांची संख्या डिवायडेड बाय एकूण लोकसंख्या इंटू 100. HCRने कळतं की किती टक्के लोक हे गरीब आहेत. पुढे बघूया गरिबी अंतर निर्देशांक पॉवर्टी गॅप इंडेक्स PGI. गरीब लोक गरिबी रेषेपासून किती दूर आहेत हे मोजतं पॉवर्टी गॅप इंडेक्स. तर एक पॉवर्टी लाईन गरिबी रेषा निश्चित केली जाते आणि त्याच्यानी कुठलाही व्यक्ती किंवा गरीब लोक ह्या गरिबी रेषेपासून किती लांब आहे हे मोजण्याचं काम गरिबी अंतर्निर्देशांकाद्वारा केला जातो. गरिबीची तीव्रता इंटेन्सिटी ही आपण पॉवर्टी गॅप इंडेक्समार्फत बघू शकतो. तर गरीब लोक किती जास्त गरीब आहे ते दाखवतं आपल्याला PGI. त्यानंतर तिसरा प्रकार बघूया बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह यांनी विकसित केलेला हा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. तर त्याच्यामध्ये कुठले मुख्य घटक आहे की जे लक्षात घेतले जातात? तर पहिलं मुख्य घटक आहे हेल्थ, त्यानंतर शिक्षण आणि त्यानंतर लिव्हिंग स्टँडर्ड्स जीवनमान. आणि कुठले उपघटक आहे की जे त्याच्यात आपण बघितले जातात? तर न्यूट्रिशन पोषण, बालमृत्यू, शालेय शिक्षण, स्वयंपाकासाठी इंधन, पाणी, वीज व निवास हे सर्व उपघटक की ज्याचा अभ्यास केला जातो. तर MPI दाखवतं की व्यक्ती एकाच वेळी अनेक क्षेत्रात किती वंचित आहे. त्यानंतर बघूया सेन निर्देशांक. पुढचा प्रकार आहे दारिद्र्य मोजण्यासाठीचा, तो आहे सेन निर्देशांक. तर बघूया अमर्त्य सेन यांनी विकसित केलेला हा सेन इंडेक्स. त्याच्यामध्ये HCR हेड काउंट रेशिओ, पॉवर्टी गॅप इंडेक्स, विषमता इनइक्वालिटी यांचा समावेश केला जातो. दारिद्र्याचं अधिक सखोलपणे मापन आपण या सेन इंडेक्सद्वारे बघतो. तर आपण हे सर्व पॉवर्टी निर्देशांक बघितलेले आहे. तर कुठल्या निर्देशांकामध्ये आपण काय मोजतो ते बघूया. तर HCR मध्ये आपण हेड काउंट रेशिओमध्ये आपण बघतो किती टक्के लोक गरीब आहे. PGI पॉवर्टी गॅप इंडेक्समध्ये आपण बघतो लोक पॉवर्टी लाईनपासून किती लांब आहेत, किती लोक गरीब आहे.
सेव्हर्टी इंडेक्स हे एक एक्स्ट्रा हे प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण तीव्रता आणि विषमता, गरिबीची तीव्रता आणि विषमता बघतो. सेन इंडेक्समध्ये हे सर्व घटक आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करतो आणि बहुआयामी निर्देशांकामध्ये बहुआयामी गरीब आपण मोजतो. आता आपण बघूया भारतातील दारिद्र्य मोजण्यासाठी कुठले कुठले समित्या स्थापन झाल्या होत्या आणि त्यांनी कुठल्या कुठल्या निष्कर्षावर दारिद्र्याचे मोजमापन केलं ते बघूया. तर भारतामध्ये दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्याच्यामधून पहिली समिती आहे दांडेकर व राठ समिती, की जे 1960 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि ती 1971 पर्यंत होती. तर VM दांडेकर आणि N राठ यांनी मांडलेली ही दांडेकर आणि राठ समिती, की ज्याचे मुख्य मुद्दे हे कुठले कुठले होते ते बघूया. तर पहिल्यांदाच वैज्ञानिक पद्धतीने गरिबी मोजली आणि त्याचा निष्कर्ष काय ठेवला होता? कॅलरी त्याचा निष्कर्ष त्यांनी ठेवला होता. तसंच त्यांनी ठरवलं होतं की ग्रामीण लोकांना 2250 कॅलरीपर्यंतचं त्यांना उष्मांक त्यांना जेवण भेटायला पाहिजे. कितीपर्यंत? 2250 कॅलरीपर्यंत. तसंच शहरी विस्ताराच्या लोकांना 2100 कॅलरीपर्यंतचं त्यांना उष्मांक त्यांचा भेटायला पाहिजे. त्यांचा उष्मांक 2100 कॅलरी हा ठरवलेला होता. त्यांना अन्न हे 2100 कॅलरीपर्यंत भेटायला पाहिजे. तर याचं वैशिष्ट्य काय होतं की हे अन्न गरजावर आधारित गरिबी मापन होतं. तर त्यांनी हा निर्देशांक त्यांनी म्हणजे मुख्य ठेवला होता. आता बघूया अलग समिती, की ज्याची स्थापना 1979 मध्ये झाली. के अलग यांनी मांडलेली ही अलग समिती, की ज्याचे मुख्य मुद्दे काय होते? प्लॅनिंग कमिशनने स्थापन केलेली ही अलग समिती, की ज्याचा कॅलरीवर आधारित गरिबी रेषा निश्चित केली. त्यांनी पण कॅलरी हा निर्देशांक वापरला, पण त्यांनी ॲड केलं की लोक खर्च केवढा करताय, खर्च वापरून त्यांनी गरिबी मोजली. तर त्यांनी निष्कर्ष ठेवला की ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तीला 2400 कॅलरी इतकं अन्न हे दिवसातलं भेटायला पाहिजे. तसंच शहरी भागात राहणारे व्यक्तींना 2100 कॅलरी एवढं अन्न हे दिवसातून भेटायला पाहिजे, तर तो गरीब नाही. तर त्यांनी हे 2 निष्कर्ष ठेवले. कुठले? अन्न आणि खर्च. त्यानंतर बघूया लकडवाला समिती. 1993 मध्ये DT लकडवाला यांनी लकडवाला समितीची स्थापना केली, की ज्याचे मुख्य मुद्दे त्यांनी काय ठेवले होते? तर कॅलरी आधारित पद्धत त्यांनी कायम ठेवली आणि त्यांनी स्टेट वाईज गरिबी रेषा ठरवली, की त्यांनी पूर्ण इंडियातून नाही पण स्टेट वाईज त्यांनी गरिबी रेषा ठरवली. तर त्याचं वैशिष्ट्य काय होतं ते बघूया. तर कन्झ्युमर प्राइस इंडेक्स वापरून किमती समायोजित केल्या. तर यांनी काय वापरलं? कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आणि NSSOचा डेटा पण त्यांनी वापरला. तर हे होते DT लकडवाला, की ज्यांनी मांडली होती DT लकडवाला समिती. आता बघूया तेंडुलकर समिती, की जी 2009 मध्ये सुरेश तेंडुलकर यांनी मांडली. त्याचे मुख्य मुद्दे काय काय होते? तर कॅलरी पद्धत त्यांनी सोडली आणि आता त्यांनी एक्सपेंडिचर बेस म्हणजे खर्चावर आधारित त्यांनी गरिबी मोजण्याची सुरुवात केली. तर ह्या खर्च हा एक व्यक्ती खर्च कुठल्या घटकवर करतो? तर तो खर्च करतो अन्नावर, शिक्षण, आरोग्य, वीज आणि घरभाडे हे सर्व घटक समाविष्ट करून त्यांनी गरिबीचं मोजमापन केलं.
आणि त्यांनी एक अंदाजे त्यांनी एक गरिबी रेषा ठरवली की जे ग्रामीण भागासाठी होती ₹27 पर डे आणि शहरी भागासाठी होती ₹33 पर डे. तर ही पद्धत खूप वर्ष वापरली गेली. मग त्यानंतर आले 2014मध्ये रंगराजन की त्यांनी कुठली समिती आणली? रंगराजन समिती. तर बघूया, रंगराजन यांनी 2014 मध्ये आणली ती रंगराजन समिती. तर रंगराजन समितीचे मुख्य मुद्दे काय काय होते? तर तेंडुलकर पद्धतीवर बरेच टीका झाल्या, म्हणून त्यांनी एक नवीन समिती स्थापन केली की जी रंगराजन समिती. अधिक वास्तववादी रिअलिस्टिक खर्च समाविष्ट त्यांनी केला. त्यांनी गरिबी रेषा काय ठरवली? तर बघूया, ग्रामीणसाठी त्यांनी गरिबी रेषा ठरवली ₹32 पर दिवस आणि शहरी विभागासाठी त्यांनी गरिबी रेषा ठरवली ही 47 रुपये पर दिवस. तर याचं वैशिष्ट्य काय होतं? त्यांनी अन्नावर लागणारा खर्च, शिक्षणावर लागणारा खर्च, आरोग्यावर लागणारा खर्च आणि इतरही खर्च, हे सर्व खर्च मोजून अधिक चांगल्या प्रकारे त्यांनी गरिबी निर्देशांक मोजला आणि त्यांनी एक गरिबी रेषा ही ठरवली. तर ही होती आपली नवनवीन स्थापन झालेली 2014मध्ये की जी रंगराजन समिती. तर याच्यामध्ये आपण सर्व मुख्य मुद्दे कव्हर केलेले आहे की ज्याच्यावर जनरली परीक्षामध्ये प्रश्न विचारले जातात. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. धन्यवाद.